हाय मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर हा जो ब्लॉग आहे हा आहे सॅटरडेचा। या दिवशी मुलांना मी चपाती भाजी न देता काहीतरी वडे किंवा इडली त्यासोबतच मेंदू वडा असं काहीतरी बनवून देते, हलका फुलका नाश्ता। तशी तर मी आज 6:30लाच उठली होती कारण मला माहिती आहे की आज वडे बनवून द्यायचे आहे। जेवढा चपाती भाजी बनवायला वेळ लागत नाही ना, त्यापेक्षा दुप्पटचा वेळ हा साबुदाणा वडे बनवायला लागतो। खूप फास्ट काम करत होते की मी लवकर झालं पाहिजे, कारण की आर्यनचा टिफिन झाल्यानंतर मला बिट्टूचा देखील टिफिन बनवायचा होता। 6:30 वाजता कामाला लागली, जेमतेम आता 7:30 वाजत आले आहेत, तरी पण माझे साबुदाणा वडे होतच आहेत। वडे तळताना मी जरा मागेच उभी राहिली, कारण की एकदा ना तो साबुदाणा वडा फुटून माझ्या चेहऱ्यावर आणि हातावर उडाला होता। म्हणून तो साबुदाणा फुटेल आणि चेहऱ्यावर येईल त्यापेक्षा 4 हात मी मागेच उभी राहिली, कारण आपली काळजी आपण केलेली बरी। तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा। एक लक्ष साबुदाणा वड्याकडे तर एक लक्ष गडाळीकडे। फक्त 5 मिनिट राहिले होते, आर्यनची व्हॅन येणार होती। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे याच्यासाठी चटणी पण बनवायची राहिली आहे। गॅस इथे स्लो केला आणि चटणीला बनवायला सुरुवात केली। आणि या टायमिंगला माझी इकडे टिफिनची तयारी चालू होती आणि आर्यन त्याची तयारी करत होता। बिट्टूला मी अजून काही उठवलं नाही, कारण की थोडा तिला वेळ होता। चला, व्हॅनवाले दादा येण्याआधी माझी चटणीची तयारी झाली होती। मला असं वाटलं की आर्यन इथे गपचूप का उभा आहे, तर मी बघत होती की तो साबुदाणा वडा खात होता, त्यासोबतच बाहेर किती पाऊस पडतोय हे देखील बघत होता। त्याचा टिफिन वगैरे पॅक केला, त्याला बाय केलं। त्यानंतर मी आली माझ्या रूममध्ये आणि सुरू झाली माझी एक्सरसाइज। आता माझ्याकडे साधारणतः अर्धा तास होता, त्यामध्ये देखील मी माझी एक्सरसाइज करून घेतली, कारण की अर्ध्या तासानंतर मला बिट्टूला तयार आणि बिट्टूसाठी वडे बनवायचे होते। तिकडे तिचा टिफिन मी बनवून घेतला। बिट्टूच्या पप्पाला म्हटलं की तुम्ही तिला उठवा, त्यांनी तिला उठवलं। खरं तर मुलांची तर इच्छा होतच नाही सकाळी झोपेतून उठायची, आणि माझंच नाव काय सांगू, मला पण उठावं असं नाही वाटत, पण मुलांचे टिफिन असतात म्हणून उठते। मुलीला म्हटलं पटकन उठ, मी तुझी ब्रश अंघोळ करून घेते, कारण की वेळ आपल्याला थोडासाच राहिलेला आहे। कॅमेराचा आम्हाला फार येळ लागलेला आहे। जसं तिला दिसलंय ना की मी शूटसाठी कॅमेरा ऑन केलाय, मग मटकायचा चान्स तर काही सोडणार नाही, कारण की मुलगी कोणाची आहे, माझी। सही पकडे हैं। एखादा दिवस एवढा छान येतो ना की बिट्टू लगेचच तयार होते तयारी करायला, पण एखादा दिवस तिच्या मागे मागे मला फिरवत असते। तयारी वगैरे झाली, मी तिला म्हटलं की पप्पा तुला सोडतात, पण नाही मम्मी तुला यावंच लागेल, मम्मी शिवाय काहीच नाही। चला, बापरे, झाडाखाली घ्या इकडे तुझ्यासाठी बाय। आम्ही घरी येत होतो ना तिला सोडून, त्यावेळी असा पाऊस सुरू झाला ना की अर्धा आम्ही त्या पावसामध्येच ओलं झालो, आणि कंटिन्यू पाऊस नंतर चालूच होता। आज मला ना जरा टॉयलेट बाथरूमकडची क्लिनिंग करायची होती, म्हणून मी आज सकाळी अजिबात अंघोळ केली नाही। आठवड्यातून एकदा आमचं हे टॉयलेट बाथरूम क्लीन झालंच पाहिजे, असं आम्ही रूलच ठेवलाय। तिची बारी झाली की माझी बारी। आज माझ्याकडे काही वेळ नव्हता बिट्टूला आणायला, कारण बिट्टूची स्कूल जी आहे सॅटर्डेला लवकर सुटते, म्हणून तिच्या बडे पप्पालाच पाठवलं होतं घ्यायला। हो बनवते ना मम्मा, 1 मिनिट। तर आता मी अंघोळ केली आहे, टॉयलेट धुतल्याबरोबर मला पाहिजे अंघोळ, आणि केस ओले आहेत म्हणून मी त्यांना तळण करून देत नाही, कारण की एकदम केस ओले असताना मी जर तळण केलं तर मग माझं तर डोकंच पकडते, आणि माझा पूर्ण डोकं म्हणजे पूर्ण दिवस एकदम शांततेत असं आहे। त्यापेक्षा केस मस्त ड्राय करून त्यांना मस्त साबुदाणे वडे बनवून देते। 5 मिनिटानंतर मस्त मुलांना गरमागरम साबुदाणा वडे बनवून दिले। बिट्टू पण खात होती, त्याच मी पण वड्यांचा नाश्ता करून घेतला। जेवण वगैरे करून मी बसली होती, तर माझ्या जाऊने माझ्यासाठी कलाकंद आणलं त्यांच्यासाठी होतं, पण त्यांनी सर्वांना वाटलं। लाईट पण बंद, खिडकी पण बंद, डोर पण बंद। माझे चांगले केस बांधलेले होते, पण बाईला काही जमत नाहीत माझे चांगले केस असे केलेत ना। प्रिन्सेस परी मी कुठं दिसत आहे, भूत करून ठेवला, आणि प्रिन्सेस परी दिसत आहे। तू भूत करून ठेवलं, तू करून ठेवलायस मला असं बशिंग काल जाऊला केलंय, आज मला इकडं
तू जर मेकअप आर्टिस्ट झाली ना बिट्टू तर तुला कोणी सांगणार नाही तू असं करशील तर चांगल्या माणसाला भूत बनवून टाकणार. चांगलं माणसं नाही, चांगलं माणसाने भूत नाही बनवलं. मलाच तर भूत बनव. नाही 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 हे असं नाही. हसते माहिती आहे की मम्मी कशी तरी दिसते पण तरी तिला खराब करायचे. कशी दिसते? कशी वेडी दिसत आहे ना नाही काय. वेगळी नाही दिसत आहे. अरे अरे पागल बनाया आपने. पागल. चला तर आजचा छोटासा ब्लॉग इथेच संपूया कारण की बिट्टू तर तिचं काम कंटिन्यू करतच ठेवणार. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.